माय बी ते घाई घाई आले माय आवरून चुरून पटपट पटपट आवरलं माय लगे फास्ट फास्ट साडी नेसली माय आणि तिथं कोणाचा पत्ता नाही अजून आता माय माय मी आहे ना कोणाचा पत्ता नाही कसं मी आहे ना मी ती पाठी मागून राणी पण आली मग हो ना माय पण मग आपण तिघीच ना बाकीच्या बिवणे बरं पटापटा काय हेट नर्मदाबाई सखूबाई घेऊन यायचं ना का नाही माय मी नाही डोकं लावत तिला सखूबाई टकोबाईला द्या ती काय डोक्यात पडेल आजकाल काही चांगलं वागण नाही की आमच्या सगळं नवऱ्यासोबत चांगलं वागण नाही माझ्या सगळं काय वागण जाऊ दे ना मी आहे पुढे चालल्या माय म्हटलं चला आपण जाऊन बसू पुढं हे चटाई गिटाय टाकलं ना म्हटलं सगळं येईन लटून थुटून मग चटाय तरी कोण टाकन मग मी आतून उठलं चटाय माय बी असं कशा आथरल्या चटाया एक इथं एक तिथं हां लांब 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 जवळजवळ टाकायला पाहिजे होत्या बाई नर्मदाबाई चटाय असं लांब लांब टाकत असते का म्हणतं दे मी कोण आहे पाहुणे मी गावात दिसत मग काम सांगते का टाकलं तेवढं आभार मान ना लेच आवडलं नसेल तर टाक ना नीट वाक खाली टाक सरळ मला काय करायचं नाही जाऊ दे ना जाऊ दे सहज म्हणली ती तरी काय एवढं कळतं मी काय म्हणते तुम्ही कोण नेसली हो छान साडी ना मस्त आवरून यायचं ना मस्त आवरून यायचं असं कोण केलं तुम्ही माय आता आवरायला माझ्या साड्या का सुड्या माय इथं मी का साड्या घे इथं आता माझ्या घरी माझ्या साड्या सगळ्या 2-3 साड्या आणलेल्या वापराच्या बस मग काय करते माय मग सखूबाई कोण घ्यायच्या ना सखूबाई कोण मागून घ्यायची साडी मग दिली असती अशा इतक्या काही याग घेऊन येत्या दिली असती तुम्हाला मस्त साडी नेसाला माय दिली द्यायची असती दिली नसती मग दिली नसती ना कुठे दिली बाया म्हणली तर नाही साडी मी असा का काही आता आज हळदी कुंकू आहे मस्त आवरा काहीच नाही मस्त दिसतीची नटणं चालू काय मस्त बिंदी लावली नेकलेस घातला मस्त ना गुलाबी गुलाबी साडी नेसली मस्त चालू आहे तिचं मला कुठे विचारलं तिनं जाऊ दे तिकडं मी तिच्या साड्यावर बसले का माझ्या घरी एकापेक्षा साड्या भारी भारी हो आणि तिच्या साड्यावर बसले मी ते मी माझ्या भावान घेऊन दे साड्या तिला माझ्या भावाच्या पैशाच्या माझ्या भावाच्या जेव्हा राईस करते ती भावानी नंदाला विचार सुद्धा नाही जाऊ दे तिकडं मी रिकामी विचाराला मागाला पुढून दिली तर नेशील मी काय त्याच्यामुळे मी काही म्हणले बी नाही आणि तशी निघून आली इकडं म्हणलं चला तिथं जाऊन बसू आपण आवडते तिला खूप नाटापट्टा बरं माझं जाऊ द्या तुमचं तुम्हाला माहिती आम्हाला तर काय नाही सखूबाई चांगली बाई बरं का ह्या उगच काही पण बोलता वा 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 काय मस्त साडी नेसली हो अग माय बाई पिवळी पिवळी मस्त नाव नेसली कडे मस्त दिसून राहिली ग राधा हाव का सगळ्यांनी आल्या वाटतं अजून नाही का आपण चालू 4-5 जणी आता महाराणी कशा दामादामानी मग आल्या सखूबाईची वाट पण झाली होती अजून कोण कोण राहिलं यायचं थांबा अजून 12 जणी राहिल्या थांबा जर चला आता कोण राहिला कडे सगळे आले ना आता मला वाटतं सुरू करूया आपण आपला कार्यक्रम हळदी कुंकाचा बबिता नाही आली वाटतं नाही का बरोबर हा बबिताच राहिली आता बबिताकडे गेले होते बाई मी काल परवा गेले होते तिला म्हणलं ये काऊन नाही म्हणली हळदी कुंकू करायला काय तर आता तर नाही म्हणली तर मग आता आपण काय करा बरं सांगा बरं तुम्ही सगळ्याजणी मी गेले मार पाणी लावलं तिला माफी मागू लागले काय माया काय पाया पडू लागले काय म्हणलं माय माफ केलं म्हणलं माय तुला तरी पण काही आहे ना बाई ती आता कायच करू कायच नाही मग आता काय काय तिला उचलून आणू माय मी जाऊ द्या नाही म्हणते तर राहिलं काय खटकलं काय मी तिचं यंदा काहीतरी खटकलेलं तर आहे ठीक आहे तपास तर लावू आपण त्याचं नंतर सगळ्याजणी मिळून पण आज यायला पाहिजे होतं तिनं हळदी कुंकाला सवासणीचा कार्यक्रम नाही हो दुसरं काही असो हळदी कुंकू लावून आपण जायला पाहिजे होतं काय सांगा येईन तर मग नाही बरं हा येऊ पण शकते हळदी कुंकापुरतं ठीक आहे जाऊ द्या नाही तर मग आपण आतापर्यंत आपलं उरकून टाकू ना कार्यक्रम हळदी कुंकाचा उखाणे घेऊ पहिले सगळ्याजणी उखाण्याचा कार्यक्रम होईल मग बघू हो चालतंय बरोबर आहे हे आशा म्हणते ते बरोबर आहे बरं ठीक आहे मग सुरू करूया उखाणे घ्या बरं प्रत्येक जण एक जण उखाणा घ्या मग आपण हळदी कुंकू लावून वाण वाटून घेऊ हो सखूबाई तुमच्यापासून सुरुवात करू ना उखाण्याची घ्या पहिला उखाणा तुमचा घ्या बरं हो सकू घे पहिला उखाणा तो घे बरं असं का पहिला मावा का बरं ननंदबाई तुम्ही म्हणता ननंदबाई ठीक आहे पहिला उखाणा मावा तर मावा ऐका मग मावा उखाणा हा माय घे माझ्या भावाचं नाव घे माय चांगलं घे चांगला आडू का घे जरा हो शोभला पाहिजे माझ्या भावाला असं घे जरा नाही भावालाच नाही बहिणीला बी शोभला पाहिजे ना असं घेते बघाच तुम्ही आता भावाला आणि बहिणीला दोघांना शोभन असा उखाणा घेते मी ऐका सगळ्याजणी तर ऐका मग राशीवर राशी गावाच्या राशी राशीवर राशी गावाच्या राशी आमच्या शांतारामरावच्या बहिणी चिखलातल्या म्हशी मस्त मस्त उखाणा मस्त शोभला बहीण भावाला शोभला काय म्हणली मला चिखलातल्या म्हशी चिखलातली म्हैस म्हणली मला तू हा हे पहा आता कसं बहीण भावाला शोभला पाहिजे असं म्हणलं तुम्ही आता हे झालं बाई माझ्या तोंडात आता तुम्हाला राग येऊ का खुशी हो मला काय घेणं नाही बाई हो का बाई भाटक भावाने हो सटव्या हो हसू राहिल्या खुशाल खिकी हसू राहिल्या हा मा का तोंडाच्या हो ठीक आहे तर मग आता मी घेते उखाणा घेऊ का घ्या नंदबाई घ्या ऐका तर मग आता माझ्या भावजाईसाठी
घ्या 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 हे नाव घ्या घ्या, मला काही वाटणार नाही वाईट, घ्या काही घ्या तुम्ही, बस घ्या, मो काम झालं आता. काय करता मग सगळ्याजणी कान उघडून. गवताची काडी भुरभुर जळे, गवताची काडी भुरभुर जळे. आणि शिवलालचं नाव घेते, शिवलाल रावांचं नाव घेते, त्यांच्या बहिणी गद्या मागं पळे. आता माय बी गद्या मागं पळे. उखाणा तर उखाणा, आता काय वाईट वाटून घ्यायचं. मी तर काही गद्या मागं पळत नाही काही नाही, त्याच्यामुळे आपल्याला काही वाईट वाटत नाही या गोष्टीचं. ठीक आहे, मस्त मस्त. पण माहिती का ननंदबाई, सगळ्यात जास्त माझ्या उखाण्यावर जास्त हसल्या या सगळ्या जणी. माझ्या उखाण्यावर, तुमच्या उखाण्यावर तर कोणीच नाही हसलं. चुप कर भवानी कुठली, तुला फक्त आम्हाला बहीण भावाचं अपमान करायला पाहिजे हो जागोजागी. तुम्हाला वाटत असेल ना ननंदबाई. बरं जाऊ द्या, आता बाकीच्याच उखाणा ऐकू म्हणा सगळ्या जणी आता उखाणा. तुळशीच्या समोर काढते सुंदर रांगोळी, तुळशीच्या समोर काढते सुंदर रांगोळी, केशवरावांचं नाव घेते हळदी कुंकाच्या वेळी. वा मस्त मस्त. आता मी घेते, ऐका सगळ्या जणी. हो बाई म्हणाली घे मस्त. ननन येते ते नंदा देखत मस्त नाव. असं नक्की घेऊ बरं का, तो नंदन घेतलं तसं नक्की घेऊ, मस्त घे. ते चांगली चांगली तो नंदन, त्यामुळं मस्त नाव घे. त्या नंदाची नंदन चांगली म्हणून तसं नाव घेतलं त्या नंदानी बरं का बाई. हो ताई हो, माहिती मला, माझी नंद खूप चांगला आहे, खूप चांगला आहे, त्यामुळे मी छानच नाव घेते. सासूबाई माझ्या प्रेम, सासूबाई माझ्या प्रेम, ननंदबाई हौशी, प्रमोदरावांचं नाव घेते हळदी कुंकाच्या दिवशी. वा छान म्हणाली, छान. बरं आता नर्मदाबाई तोंड करा बरं चांगला, आता कवर राग राग राहता बरं, जाऊ द्या ना. बाई पण काही कोणाचा राग घेत नाही मी, कशाला कोणाचा राग घेत करू माय. मी नसे का कोणाचा राग देत. माझं ऐका बाई आता नाव हे ना माहिती. हळदी कुंकवासाठी जमल्या साऱ्या बायका, हळदी कुंकासाठी जमल्या साऱ्या बायका, सोमेशरावांचे नाव घेते सर्वांनी ऐका. आता माझं ऐका. आजच्या कार्यक्रमासाठी नेसली मी साडी छान, आजच्या कार्यक्रमासाठी नेसली मी साडी छान, रामराव रावांचे नाव घेते ठेवूनी सर्वांचा मान. आता माझं ऐका. वडिलांची माया आणि आईची खुशी, श्यामरावांचे नाव घेते हळदी कुंकाच्या दिवशी. आता माझं ऐका. गणपती बाप्पा वंदन करते तुला, गणपती बाप्पा वंदन करते तुला, राजूरावांचे नाव घेते अखंड सौभाग्य दे मला. वाह क्या बात आहे, एकापेक्षा एक नाव घेतले सगळ्यांनी. मस्त मस्त. बबिता नाही आलं वाटतं, इथं सगळ्या बाया दिसून राहिल्या, पण बबिता कोण नाही दिसते. बबिताला बोलवलं नाही का या बायाने, मग ही बबिता नाही आली. किती शोधलं मी, हळदी कुंकू कुठं चालू कुठं चालू, इथं सापडलं हळदी कुंकू या बायाचं, पण बबिताच नाही. काय फायदा, दिसल मला बबिता. मला बबिताचं दर्शन कधी होईल, मी तरसून गेलो बबिताला पाहायसाठी, तरसून गेलो. काय फायदा येतो बरोबर, म्हशीच कोण सगळ्या बाय, पण सगळ्या बरं का, फक्त बबिता नाही. बबिता वाचून जरा सुरू वाटते नाही का बरं. ती असली तर जरा मस्त हशाई मजाक झाली असती. कशी काय अशा नव्हे, पण लय मस्त मजाक होती ती असली की, मस्त करमणूक होती. ते तर हाय बरं बाई, पण आता नाही आली, काय करावं आपण. ते पण नाही, इतका छान कार्यक्रम रंगला, छान उखाणे ते झाले. आणि बबिताच नाही, बबिताला मस्त उखाणे येते. मस्त उखाणे येते, कॉमेडी कॉमेडी. पण काय आता काय फायदा, तेच ना.